हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? बरे आहात ना? तर व्हिडिओ माझे लेट येत आहे, कारण पण तसंच आहे. तर आज ना माझ्या नणंदबाई आलेल्या आहेत आणि भरपूर दिवसांनी आलेल्या आहेत. तुळशीच्या लग्नात त्यांना बोलवलं होतं तर त्या नाही आल्या, तर आज आलेल्या आहेत. आणि कोळंबी आवडते माझ्या भाचीबाईला, तर ती सांगितली होती. तर ओंकारने आणली आणि साफ करायला सगळेच जण बसलेत, कारण का ती साफ करायला भरपूर वेळ जातो. म्हणून म्हटलं तुम्ही मला साफ करून द्या, बाकीच्या जेवणाची तयारी मी करते म्हणून. तर इथे बटर नान वगैरे चाललेलं आहे आणि आपल्याला जे स्पेशल येतात ना ते स्पेशल दुसऱ्यांना खाऊ घालणं पण मला आवडतं. तर इथे ना बटर चिकन, बटर नान आणि चिकनची रस्सा भाजी आणि सुका भाजी असं करणार आहे मेनूमध्ये, आणि कोलंबीचा सुका फ्राय करणार आहे. तर चला मग आता स्वयंपाक करून घेतो. बटर चिकन तर झालेलं आहे आणि त्यावरती कसुरी मेथी मी टाकत आहे आता. आणि आहे ना थोड्या वेळाने आहे ना बटर टाकणार आणि जी आपण फ्रेश. तर एकीकडे नान आणि एकीकडे जेवण आहे ना गरमागरम खायला खूप भारी. पण मी म्हटलं होतं की मी करते एका साईडला आणि तुम्ही सगळेजण जेवायला बसा गरमागरम. तर माझ्या नणंदबाई काय ऐकत नाही आहेत, त्या म्हणत आहेत की नाही आपण सगळेजण एकत्रच बसूया म्हणून. तर ठीक आहे. तर इथे आता बटर चिकन झालेलं आहे आणि आता फक्त त्यावरती आहे ना फ्रेश क्रीम म्हणजे काय, तर मी दररोजची जी साय काढते ना त्यातली थोडीशी काढली बाजूला आणि ती फेटून घेतली जराशी आणि ती मी त्यावरती आता सोडणार आहे. तर खूप असं टेस्टी होतं. असं घरच्या घरी आपण बटर चिकन किंवा बटर नान केले ना, पोट भरून पण होतं आणि घरच्या घरी केलेलं ते पण एकदम हेल्दी असतं. तर असं आम्ही घरच्या घरीच मेनू ठरवला आणि घरच्या घरी बनवलेलं आहे आणि सेम आहे ना हॉटेलसारखंच झालेलं होतं, खूप छान झालेलं होतं. तर चला मग आता आम्ही सगळेजण एकत्र जेवायला बसणार आहे. बाकी तर फक्त आता सुका कोळंबीच राहिलेली आहे, ती काय 5-10 मिनटाची रेसिपी आहे, ती पटकन होऊन जाईल. तर आता सगळेजण एकत्र जेवायला बसतो. तर सगळं मी असं बाहेर आणून देत होते आणि ह्यांना थोडं मी म्हटलं की तुम्ही जेवण वाढून घ्या म्हणून. तर सगळं भाज्या, ताटं, वाट्या वगैरे सगळं आणून देत होते आणि आता हे सगळ्यांना ताटं करणार आहेत. तेवढीच आहे ना थोडीफार मदत होते. जेवण करायचं, जेवण वाढायचं म्हटलं की नाही होत. सगळेजण सगळ्यांकडनं मदत केली की पटापट होऊन पण जातं. तर आता हे ताटं करत आहे सगळ्यांना. आम्ही चमचे, वाट्या काय काय लागतं ते आणून देतो आहे त्यांना. आणि इकडे बघा मस्ती चालली आहे घरामध्ये. म्हणजे सगळेजण एकत्र आले ना नुसता धिंगाणाच असतो. कोण काय कोणाला बोलतं ते पण कळत नाही. तर चला मग आता ह्यांना जे सांगितलं जेवण वाढायला, आता आम्ही जेवण घेतो. कोण अजून कोणती भाजी होती? कोळंबी मसाला, बटर चिकन, नान, चिकन करी. ही पोरीचं नाव काय ग? तुला काय करायचं? भेटला. तर आता तुम्ही म्हणाल की भाऊबीज झाली कधी आणि करतायत कधी? तर बरोबरच आहे तसं. कारण काय ना, तुळशीचं लग्नाला बोलवलं होतं त्यांना, तर त्या म्हटल्या की आम्ही नाही येणार म्हणून. 4-5 दिवसांनी आम्हाला सुट्टी मिळाली आहे तेव्हाच आम्ही येणार आहे. तर ठीक आहे म्हटलं. तर म्हटलं चला बहीण भाऊ एकत्र आहेत ना, तोच दिवस खरं भाऊबीजेचा. तर म्हटलं ताई तुम्ही आरती करून घ्या म्हणून, कारण का ह्यांना सकाळी जायचं आहे ड्युटीवरती आणि मग सकाळी कोणच लवकर उठणार नाही, ते जातील ड्युटीवरती आणि मग तुम्ही झोपलेले असाल, मग सकाळ सकाळ खूपच घाई होईल, असं होईल. तर म्हटलं चला जेवण वगैरे झालेलं आहे, झोपायच्या आधी सगळे भाऊबीज करून घ्या, आरती करून घ्या म्हणून. तर आता ओंकार आणि समर्थ भूमीला भाऊबीज करून घेतात, म्हणजे माझ्या भाचीला तिला भाऊबीज करतात. तर आता ह्या दोघांची भाऊबीज झाल्यानंतर भूमी, ओंकार आणि समर्थ भाऊबीज करून घेतील. आवडली नसलं तर सांगा, म्हणजे आवडली नसेल तर रिटर्न साठी रिटर्न करा. घातली तर अशी बाई सगळी दिसशील. तर आहे दुसऱ्या दिवशीचा दिवस आणि आई बाबा आलेले आहेत घरी. कारण काय ना, ताई म्हणाल्या की मी गावाला जाणार आणि आईबाबांना भेटून येणार. ती दगदग होण्यापेक्षा आहे ना आईबाबांना आहे ना इकडं बोलूया आणि मग आपण इकडनंच परस्परी जाऊया म्हणून. कारण का इकडनं प्रवास आहे ना सोयीस्कर पडतो, इथून जवळच आहे.
स्टेशन वगैरे. तर मग तसं ठरलं आणि मग आई बाबा आलेले होते सकाळीच आणि ह्यांची निघण्याची लगेच गडबड चाललेली आहे, कारण का सुट्टी पण नाही आणि 2 दिवसाच्या सुट्टीसाठी आले होते. तर मग इथे जेवण वगैरे केलं. आईंना म्हटलं तुम्ही वाढून घ्या म्हणून, कारण का त्यांना आहे लगेचच 3 का 3:30ची ट्रेन आहे त्यांना. तर असं चाललेलं आहे गडबड. तर आई आता जेवण वाढत आहे सगळ्यांना आणि जेवणामध्ये खास आमच्या पाहुण्यांच्या आवडीचं केलेलं आहे, कारण का आमचे पाहुणे आहेत ना त्यांना मच्छी खूप आवडते. तर त्यांच्यासाठी मच्छी केलेली आहे आणि आता सगळेजण आम्ही जेवायला बसू आणि त्यांची पण निघण्याची गडबड आहे. तर म्हटलं चला आवरा पटापट. तर चला मग आता लगेचच निघणार आहेत पाहुणे. माझी पण थोडीफार गडबड चाललेली आहे. सगळेजण जेवतो, तयारी करतो, पाहुण्यांना निरोप देतो आणि मग नंतर बोलते तुमच्यासोबत.